रत्नागिरीच्या लहानशा गावात शंभू राहायचा. तसा तर शंभू एक साधारण माणूस होता जो एका ढाब्यावर काम करायचा. पण त्याच्याकडे त्याची एक लहानशी जमीन होती जिथे त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी आंब्याची झाडं लावलेली. बघतेस मीनाक्षी, माझी आंब्याची झाडं किती मोठी झाली आहेत. पण अजून या झाडांवर आंबे का लागले नाहीत? खूप लवकरच येतील आणि आपलं आयुष्य बदलून जाईल. आशा करते की हे सगळं लवकरच व्हावं. मीनाक्षी आणि शंभू एकत्र त्यांच्या आंब्याच्या झाडांची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचे. रोज सकाळी सगळ्या झाडांना पाणी घातल्यावरच शंभू आपल्या नोकरीवर जायचा. आज पुन्हा तू लेट आलाय शंभू. माफ करा मालक, पुन्हा असं होणार नाही. माझ्या एका झाडाला कीड लागली होती. मी औषधांची फवारणी करत होतो. ठीक आहे, एवढी वर्ष तू झाडांची निगा राखली आहेस. देवालाच माहित आहे त्याला पीक कधी येणार आहे. येणार मालक, नक्की येणार. त्याच दिवशी शंभूला त्याचा पगार मिळाला 10,000 रुपये. तो सगळे पैसे घेऊन बाजूच्या दुकानात गेला. हे घ्या भाऊ, तुमचे 500 रुपये जे मी मागच्या आठवड्यात घेतले होते. अनेक अनेक आभार. तिथून तो किराण्याच्या दुकानावर गेला. आलास भाऊ, मी विचारच करत होतो की अजून तू का नाही आलास. असो, तुमच्या घराचं सगळं राशन मी आधीच बांधून ठेवलंय. खूप चांगलं केलं. किती हिशोब झालाय भाऊ? 2040 रुपये. हे घ्या. मग शंभू दूधवाल्याच्या दुकानावर गेला. हे घ्या भाऊ, तुमचे 1000 रुपये. आता जुना हिशोब संपला, नवीन हिशोब सुरू. हो ठीक आहे. सगळ्यांचे पैसे देऊन जेव्हा तो घरी पोहोचला, तुमचीच वाट बघत होते. पगार मिळाला वाटतं. इथे ठेवा सगळं राशन. मिळाला आणि 3540 रुपये देऊनही टाकले. म्हणजे आता फक्त 6460 रुपये राहिलेत. हो, पण त्यातले 3000 रुपये मला शेतासाठी लागतील. वीज, मोटर, पाण्याचं बिल इत्यादी इत्यादी. 500 माझं महिन्याचा खर्च आणि उरलेले 3000 तू ठेव. जे सामान पाहिजे ते आण आणि बाकीचे पैसे वाचवून ठेव. बरं ठीक आहे. मी विचार केलेला या महिन्यात जर 3000पेक्षा जास्त पैसे मिळाले तर नवी साडी विकत घेईन. पुढल्या महिन्यात माझ्या बहिणीचं लग्न आहे ना. तू काळजी नको करूस. काही दिवसातच मी तुझ्यासाठी नवीन साडी विकत घेईन. ठीक आहे. हो. सगळा हिशोब झालेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शंभू जेव्हा आपल्या आंब्याच्या झाडांजवळ पोहोचला तेव्हा तो हैराण झाला होता. मीनाक्षी, काय झालं? हे बघ, झाडावर फळं आले आहेत. अरे देवा, हे आपल्या झाडांचं पहिलं पीक असेल. हो हो, आशा करतो की पीक चांगलं असेल. होणारच. आपण एवढी वर्ष या झाडांची देखरेख केली आहे. ते तर आहेच. शंभू आणि मीनाक्षी उत्साहित होते. त्यांची वर्षांची मेहनत आता रंग दाखवत होती. एका महिन्यात सगळ्या झाडांवर आंबे आले. किती सारे आंबे आहेत ना. हो, आता आपल्याला यांची चांगल्या प्रकारे देखरेख करावी लागेल. तेव्हाच तर आपल्याला चांगला भाव मिळेल. हो नक्कीच. तेव्हापासून शंभू आणि मीनाक्षी आपला जास्तीत जास्त वेळ त्यांच्या आंब्याच्या बागेत घालवायचे. एकाही आंब्याला कीड लागली तर त्याला लगेच तोडून टाकायचे. साधारण 3 महिन्यांनी आंबे पिकू लागले. शंभूने एक आंबा तोडला आणि तो खाल्ला. हे आंबे तर फारच रसाळ आहेत मीनाक्षी, तू पण खा. हो हो. मीनाक्षीनेही आंबा चाखला. लोक बरोबर बोलतात, संयमाचं फळ गोड असतंच. आता सगळे आंबे तोडावे लागतील. ठीक आहे. शंभूने आपल्या नोकरीवरून काही दिवसांची सुट्टी घेतली आणि दोघे पती पत्नी मिळून आंबे गोळा करू लागले. 3 दिवसातच आंब्यांचा मोठासा ढीग तयार झाला. विचार नव्हता केला की एवढे आंबे लागतील आपल्या झाडांवर. देव जेव्हा देतो छप्पर फाडून देतो. तेवढ्यात एक आंब्याचा व्यापारी बाहेरून जात होता. त्याचं लक्ष ताज्या आंब्यांवर पडलं. अरे शंभू भाऊ,
सगळे आंबे विकायचेत का? हो स्वामी भाऊ. स्वामीने एक आंबा चाखला. वा, एक नंबर. फारच गोड आहेत आणि आकारानेही मोठे आहेत. काय दाम घेणार आहे या सगळ्यांचा? हे माझं पहिलं पीक आहे. तुम्हीच काय ते सांगा ना मला. पीक तर फारच छान आहे. मी या सगळ्या आंब्यांचे तुला 3 लाख रुपये देऊ शकतो. 3 लाख? सौदा मंजूर असेल तर बोल. हो, मंजूर आहे. आणि हो, पुढच्या वर्षीही मलाच विक. हो, नक्की नक्की. मी पैसे आणि माणसं घेऊन येतो. ठीक आहे. स्वामी पैसे आणायला निघून गेला आणि मीनाक्षी आणि शंभू बोलू लागले. देवाची कृपा आहे आपल्यावर. 3 लाख? बापरे. कृपा तर आहेच, पण आपली अनेक वर्षांची मेहनतही आहे मीनाक्षी. हो, हे मेहनतीचंच फळ तर आहे. ते दोघे स्वामी परत येण्याची वाट बघत होते. काही वेळाने स्वामी टेम्पो, काही माणसं आणि पैसे घेऊन परत आला. हे घे शंभू, तुझे पैसे. खूप खूप आभार. शंभूने पहिल्यांदाच एवढे पैसे पाहिलेले. स्वामीची माणसं आंबे टेम्पोत भरू लागली. सगळं झाल्यावर शंभू आणि मीनाक्षी घरी पोचले. एवढ्या पैशांचं आपण काय करणार? 1 लाख बँकेत FD ठेवूया. 1 लाखाचे तुझ्यासाठी दागिने बनवूया आणि 1 लाख पुढच्या वर्षासाठी वाचवूया. 1 लाखाचे दागिने? हो, आयुष्यभरात मी तुला दिलंच काय आहे या मंगळसूत्राशिवाय. चल आता दागिने घेऊया. आता? हो, आता. मीनाक्षी आणि शंभू दागिन्यांच्या दुकानावर पोहोचले. राम राम किमजी भाई. राम राम. बोला शंभू भाई, काय दाखवू? वहिनींसाठी कानातल्या कुड्या की अंगठी? तुम्ही कानातल्या कुड्याही दाखवा, अंगठीही आणि एक हार सुद्धा. ठीक आहे भाई. खिमजी भाईंनी आधी कुड्या दाखवल्या. मीनाक्षीने एक कुडी पसंत केली. मग अंगठ्या दाखवल्या. मीनाक्षीने एक अंगठीही पसंत केली. मग खिमजी भाईंनी हार दाखवले. मीनाक्षीने एक हारही पसंत केला. हे सगळं मिळून 70,000 रुपये झाले शंभू भाऊ. बस एक काम करा, तुम्ही पाटल्या सुद्धा दाखवा. ठीक आहे. खिमजी भाईंनी पाटल्या दाखवल्या. मीनाक्षीला एक पाटल्यांची जोडीही पसंत पडली. या सगळ्यांचे मिळून 1,10,000 झाले शंभू. ठीक आहे. शंभूने आपल्या झोळीतून पैसे काढले आणि खिमजी भाईंना दिले. अरे वा भाऊ, एवढे सारे पैसे आणि तेही रोकड. एखादा खजिना मिळालाय का? असं समजा. खिमजी भाईंनी सगळे दागिने मीनाक्षीला दिले आणि ते तिथून निघून गेले. शंभू जाताच खिमजी भाईंनी ही गोष्ट दुसऱ्या दुकानदारांना सांगितली. तो शंभू माझ्या दुकानातून 1,10,000चे दागिने घेऊन गेलाय. कदाचित त्याला कुठला खजिना सापडलाय. अरे बापरे. आणि ही गोष्ट आगीसारखी पसरली. सगळे गावकरी मिळून सरपंचाकडे गेले. नक्कीच शंभूला खजिना सापडलाय. त्याने 1,10,000चे दागिने विकत घेतले. बापरे, तो धाब्यावर काम करणारा शंभू ना. जर त्याला खजिना सापडलाय तर त्यावर सगळ्या गावाचा हक्क आहे. आपल्याला त्याच्याकडून आपला हक्क मागितलाच पाहिजे. हो हो, चला. सरपंचांसोबत सगळे गावकरी शंभूच्या घरी पोहोचले. तुम्ही सगळे एकत्र? काय झालंय? आम्ही ऐकले तुला खजिना सापडलाय. त्या खजिन्यावर गावकऱ्यांचाही अधिकार आहे. मला खजिना नाही सापडला. मग एवढे पैसे तुझ्याकडे आले कसे? ते यावर्षी माझ्या आंब्याच्या झाडांना पहिलं पीक आलं होतं. 3 लाख रुपयात स्वामी भाऊंनी तर विकत घेतलंय. खोटारड्या, तो कंजूस स्वामी तुला एका पिकाचे 3 लाख देणार? काहीही. विश्वास नसेल तर त्यांच्याकडे चला. सगळे गावकरी स्वामी व्यापाऱ्याच्या गोदामात पोहोचले. स्वामी भाऊ, यांना सांगा की तुम्ही माझ्या आंब्यांचा मला 3 लाख रुपये दिलेत. हो हो, दिलेत. यांना वाटतंय की मला कोणता खजिना सापडलाय आणि मला हिस्सा मागतायत. थू थू थू, किती नीच दर्जाचे आहात तुम्ही लोक.
या बिचाऱ्याने एवढी वर्ष आपल्या आंब्याच्या झाडांवर मेहनत घेतलीये आणि आता कुठे त्याच्या झाडांवर पीक आलंय. ही त्याच्या मेहनतीची कमाई आहे आणि तुम्ही लोक त्याच्याकडे हिस्सा मागताय. तुम्हा सगळ्यांना तर लाज वाटली पाहिजे. स्वामी व्यापाऱ्याने सगळ्या गावकऱ्यांना चांगलंच सुनावलं आणि सगळ्यांच्या माना लाजेने खाली गेल्या. खिमजीभाईंना खटकलं की शंभूकडे 1,10,000 रुपये होते. तर ही गोष्ट आपल्याला शिकवते की लोकांना दुसऱ्यांचं भलं होताना पाहवत नाही. फारच स्वार्थी होत चालली आहे ही दुनिया. मुकुंदची ताडगोळ्यांची बाग होती. तो ताडगोळ्यांच्या झाडावर चढून ताडगोळे तोडत असे आणि मग हे ताडगोळे व्यापाराला विकून पैसे कमवत असे. अरे बाबा, आता तू ताडगोळे जास्त देत जा. बाजारात ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे. हो साहेब, उद्यापासून जास्त ताडगोळे आणण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मुकुंद आणि मयुरीला एक मुलगी होती, मीना. मीना, कुठे आहेस? आता इथेच होती. बहुतेक तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला गेली असेल. पण तुम्हाला काय काम आहे तिच्याकडे? अगं, तिला ताडगोळे खायचे होते. ए बघ, तिच्यासाठी मी काही खास फ्रेश ताडगोळे आणलेत. तेव्हाच मीना, अरे वा, ताडगोळे, हे सगळे मीच खाणार. हो हो, तुझ्यासाठीच आणले आहेत. आरामात खा. पाऊस असो वा ऊन, मुकुंद प्रत्येक ऋतूत ताडगोळ्यांच्या झाडावर चढत असे. एकदा काय झालं, 2 दिवस सतत पाऊस पडत होता. देव करो आणि हा पाऊस लवकर थांबू दे. आज झाडावर सांभाळून चढा. सगळी झाडे ओली असतील. हो, सांभाळून चढेन. मी नवीन नाहीये त्यात. माहितीये तुम्हाला चढता येतं, पण तरीही काळजी घ्या. हो माननीजी, तुम्ही काळजी करू नका. मी हा गेलो आणि हा आलो. ठीक आहे. मुकुंद ताडगोळ्यांच्या झाडावर सांभाळून चढला आणि एक एक करत ताडगोळे पाडू लागला. काही वेळ गेला आणि मग अचानक मीना तिथे पोहोचली. बाबा! मीनाच्या आवाजाने मुकुंदचं लक्ष विचलित झालं आणि तो घसरून थेट खाली पडला. बाबा! मीनाने लगेच काही गावकऱ्यांना हाका मारल्या. सगळे धावत आले. काका, बाबा पडले. गावकरी धावत तिकडे पोहोचले. मुकुंदचं ऑपरेशन केलं गेलं, पण आता तो त्याच्या पायावर कधीच उभा राहू शकत नव्हता. आता काय होणार? आता आपलं घर कसं चालणार? तुम्ही काळजी करू नका. काही ना काही नक्की होईल. त्या देवाने आपल्याला दुःख दिलंय, तर तोच आपल्याला मार्गही दाखवेल. पण कसं? मी तर अपंग झालो आता. हे याच्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं. असं बोलू नका. तुम्हीच आमचं आयुष्य आहात. मयुरी आणि मुकुंद काळजीत होते की आता त्यांचं पुढील आयुष्य कसं जाईल. काही दिवसांनी मुकुंदला घरी आणलं गेलं. मयुरी आणि मुकुंदने वाचवलेले सगळे पैसे त्यांच्या आजारपणात खर्च झाले. मी काहीतरी काम शोधते. तू घरातलं आणि बाहेरची दोन्ही कामं कशी काय करशील? मी काही ना काहीतरी करेन. एखादे असे काम असेल ना जे मी या परिस्थितीही करू शकतो. नाही नाही, तुम्ही आराम करा. नाही मयुरी, मी तुझ्यावर असं ओझं नाही बनू शकत. मग या स्थितीत तुम्ही काय करू शकता? काहीतरी नक्कीच असेल. दुसऱ्या दिवशीपासून मयुरीने काम शोधायला सुरुवात केली. ती अनेक दुकान आणि कंपन्यांमध्ये गेली, पण तिला कुठेच काम मिळालं नाही. मला कुठेच काम मिळत नाहीये. मला वाटतं एखादा व्यवसाय करावा. कोणता व्यवसाय? मी तुला काही मदत करू शकतो का? आज बाजारात एक भज्यांचं दुकान पाहिलं. खूप गर्दी होती. मी पण चांगली भजी बनवते ना, मग मी भजी विकली तर? हो, विकू शकेन, पण सगळ्यांना त्याच दुकानातली भजी आवडते. मग तुला जरा वेगळी भजी करावी लागेल ना. म्हणजे कशी? जशी चायनीज भजी असते ना, जी मुलांना खूपच आवडते, तसंच काहीतरी नवीन. तसं काहीतरी
मीना, तू सांग, तुला आणखी काय खायला आवडेल? मला तर मॅगी आवडते. मॅगीची भजी कशी लागतील? मॅगीच्या भज्या सुद्धा बनतात का? हो, ते पण अगदी कुरकुरीत. जा मीना, धावत जा आणि एक पाकिट मॅगी घेऊन ये. मीना मॅगी घ्यायला गेली आणि काही वेळाने 2 मॅगीची पॅकेट घेऊन आली. मीनाने मॅगी उकळली, मग ती सुकवून त्यात काही मसाले घालून तेलात मॅगीची भजी करू लागली. मीना टक लावून आईची मॅगीची भजी पाहत होती. जशी मॅगीची भजी कढईतून बाहेर आली, मीनाने लगेच एक भजी उचलली आणि तोंडात टाकली. अगं अगं, गरम आहे. खूप चविष्ट आहे ताई, वा. मीनाने एक मॅगीचा भजा बाबांनाही दिला. हे तर खूपच चविष्ट आहे. हा, मी म्हटलं होतं ना की खूप छान लागतात. ही मॅगीची भजी बाजारात विकली जातील. हो हो, का नाही? हे तर एकदम धमाल करून टाकतील. मयुरीला हे ऐकून आनंद झाला. काही दिवसांनी मयुरी आणि मुकुंदने मिळून बाजारात भज्यांची गाडी लावली. हे काय आहे आंटी? मॅगीची भजी. मॅगीची भजी? हो, मला एक प्लेट द्या. हो हो, घे बाळा. मयुरीने त्या मुलीला मॅगीची भजी दिली. वा, खूप टेस्टी आहेत. आजपर्यंत अशी भजी मी कधीच खाल्ली नाही. त्या मुलीचे पाहून आणखी काही लोकांनी मॅगीची भजी खाल्ली. आंटी, हे तर खूप छान आहे. मुकुंद मॅगीची भजी तळायला मयुरीला मदत करत होता. तो अपंग होता. पहिल्याच दिवशी मयुरी आणि मुकुंदची चांगली कमाई झाली. ते आनंदाने घरी आले. वाटलं नव्हतं एवढी चांगली कमाई होईल म्हणून. या दुःखाच्या काळातही हाच आनंदाचा क्षण आहे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आपली सगळी दुःख पळून जातील. तुम्ही पण बरे व्हाल. अख्ख्या कुटुंबाची आता आशा वाढली होती. सगळे मिळून मेहनतीने प्रयत्न करू लागले. त्यांचा मॅगी भजींचा व्यापार चालू लागला. गिऱ्हाईक गर्दी करू लागले आणि त्यासोबतच त्यांची मिळकतही वाढू लागली. मॅगीची भजी लवकरच प्रसिद्ध झाली. त्यांची मिळकत इतकी वाढली की मुकुंदवर चांगले उपचार सुरू झाले. या उपचारांनी आशा आहे की मुकुंदजी चालू शकतील. काही सेट ऑफ सर्जरी करावे लागतील, पण तुमची बॉडी या उपचारांना चांगली साथ देत आहे. ही बातमी अख्ख्या कुटुंबासाठी चांगली होती. 6 महिन्यात मयुरीने मॅगी भजीचं मोठं दुकान उघडलं आणि हा आनंद द्विगुणित मुकुंदने केला. आज काही क्षणासाठी का होईना तो डगमगत उभा राहिला. हा आशेचा किरण आहे, जो सांगतो की मुकुंद लवकरच त्याच्या पायावर उभा राहील. आणि हे सगळं त्यांच्या या मॅगी भजीमुळे झालं. आणि पुढेही ही मॅगीची भजी धुमाकूळ घालत राहतील. चिल्लू आपल्या अंगणातल्या झाडावर चढून आंबे तोडत होता. हे घे आई, हा पण, आणि हा सुद्धा. आता बास झालं चिल्लू, खालती ये बाळा. आई, आता आलो. थोडे अजून आंबे तोडतो. चल्लूने खूप आंबे तोडले आणि झाडावरून खाली उडी मारली. चिल्लू आनंदित होऊन आंबे खाऊ लागला. गोड गोड आंबे खाऊन त्याचा चेहरा आनंदित झाला होता. चल्लू, एवढे सगळे आंबे तू एकटाच खाणार आहेस का? नाही आई, हे तर खूप आहेत. तू पण घे ना. चिल्लूच्या आईने सुद्धा आंबे खायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर त्या दोघांचंही मन भरलं. अरे बास बास, मी अजून नाही खाऊ शकत. हा, मी सुद्धा. पण आता ह्या आंब्यांचं आपण काय करायचं? काय करू शकतो? तुझे बाबा सुद्धा इथे नाहीयेत. नाहीतर त्यांनी हे सगळे आंबे बाजारात नेऊन विकले असते आणि घरी पैसे घेऊन आले असते. त्यासाठी बाबांची काय आवश्यकता आहे? मीच बाजारात जाऊन आंबे विकतो ना. तू अजून लहान आहेस. एकटा कसा जाशील बाजारात? आणि जंगलामध्ये चोर लुटेऱ्यांनी तुला लुटलं तर? आई, मी सगळ्या चोर लुटेऱ्यांची सुट्टी करून टाकेन. चल, मी संध्याकाळी आंबे विकून परत येतो. हा, ठीक आहे? खोडकर चिल्लू आंब्यांची टोपली डोक्यावर घेऊन बाजाराच्या दिशेने चालू लागला. पण जसं आईने सांगितलं होतं, जंगलामध्ये 2 चोर बसले होते.
अरे झोप माझ्या चोरांच्या बादशाह, झोपून जा धूर्त माणसा. तू मला धूर्त म्हणालास? तुझी ही हिंमत? नाही नाही गुरु, मी तर तुमचं कौतुक करत होतो. कौतुक करत होतास की शिव्या देत होतास? गुरु गुरु, ते पहा, तुमची शिकार आली. चेल्लूला आपल्या दिशेने येताना बघून मोटूराम आणि गट्टू उभे राहिले. आता मी काय करू? माझी बायको आणि मुलं 1 आठवड्यापासून उपाशी आहेत. मी तर मरून जायला हवं होतं. मी माझ्या बायको आणि मुलांना पोट भरून जेवण सुद्धा नाही देऊ शकत. अरे गुरु, तुम्ही काळजी करू नका. वरचा तुमची मदत करायला कोणा ना कोणाला नक्कीच इथे पाठवेल. मी तुमची काही मदत करू शकतो का? तू तुझ्याकडचे काही आंबे आम्हाला देऊ शकतोस खाण्यासाठी? चेल्लू चतुर होता. त्याने खूप विचार केला. काका, मी तुमची यापेक्षा जास्त मदत करू इच्छितो. मी तर तुम्हाला सोन्याची नाणी देऊ इच्छितो. काय तुझ्याकडे खरोखरच सोन्याचं नाणं आहे? नाही नाही, पण मी तुम्हाला सोन्याची नाणी मिळवून देऊ शकतो. ते कसं? मी हे आंबे बाजारात घेऊन जातो आणि ह्या बदल्यात मला सोन्याची नाणी मिळतील. ती मी तुम्हाला देऊन टाकेन. पण या आंब्यांच्या बदल्यात तुला सोन्याची नाणी देणार कोण? चला, मी तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला ही आंब्यांची टोपली स्वतःच्या डोक्यावर घेऊन बाजारापर्यंत न्यावी लागेल. कारण मी तर खूप लहान आहे ना, इतकं ओझं मी नाही उचलू शकत. जर तुम्ही ही टोपली उचलली तर ती सगळी सोन्याची नाणी तुमची. अरे गट्टू, ही टोपली उचल. काय गुरु, मी कशाला उचलू? सोन्याची नाणी तुम्हाला मिळणार आहेत, तुम्हीच उचला. तू माझ्याशी वाद घालतोयस? तुझी ही हिंमत? सोडा मला, सोडा गुरु, सोडा. उचलतो मी ती टोपली, उचलतो. गट्टूने टोपली डोक्यावर ठेवली आणि ते सगळेजण बाजाराच्या दिशेने चालू लागले. बाजारात पोचल्यावर ते 3 जण एका जागेवर बसले. आंबे आंबे आंबे, जादुई आंबे, आंबे जादुई आंबे, जादुई आंबे. जेवढे पैसे द्याल ह्यांच्यासाठी कमीच आहेत. जादुई आंबे, जादुई आंबे, आंबे घ्या आंबे. चिल्लूचा आवाज एका पंडितच्या कानावर पडला. या महाराज, जादुई आंबे घ्या. अरे या आंब्यांमुळे काय जादू होणार आहे? हे तर साधारण आंबे आहेत. तुला तर हे आंबे मला दान देऊन टाकायला हवेत. महाराज, जर मी तुम्हाला हे आंबे दान म्हणून देऊ शकलो असतो तर नक्की दिले असते. पण या जादुई आंब्यांचं एक रहस्य आहे. हे आंब्याचं झाड अचानक एक दिवस उगवलं होतं आणि ह्याला खूप आंबे लागले होते. आणि महाराज, तुम्हाला माहितीये की मी हे आंबे 2 आठवड्यांपूर्वी तोडले होते, पण अजूनपर्यंत हे एकदम ताजे तवाने आहेत. मी तर ह्या आंब्यांना राजाच्या महालात नेऊन देऊन मोठं बक्षीस मिळवू इच्छित होतो. पण मी तर खूपच लहान आहे ना, राजापर्यंत कसा पोहोचू? म्हणून इथेच विकतो आहे. मी हे आंबे विकत घेऊन राजाकडून याच्या बदल्यात मोठं बक्षीस मिळवू शकतो. काय किंमत आहे या आंब्यांची? पूर्ण टोपलीची 30 सोन्याची नाणी. हे तर खूप जास्त आहे. पण राजाचं बक्षीस सुद्धा खूप मोठंच असेल. ठीक आहे, दे मला. मोटूराम आणि गट्टू चेल्लूची हुशारी बघून दंग झाले. मग ते 3 जण सोन्याची नाणी वाटू लागले. 10 माझे, 10 गट्टूचे आणि 10 तुझे मुला. नाही, मला सोन्याची नाणी नकोयत. मी तर माझी सोन्याची नाणी त्याला देईन जो सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे. दे मग मला दे. गुरु, मी तुमच्यापेक्षा जास्त ताकदवान आहे. अच्छा, मग हे घे.
दोन्ही चोर आपापसात भांडू लागले आणि चतुर चेल्लू सगळी सोन्याची नाणी घेऊन पळून गेला.